नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते की तुम्ही सगळे उत्तम असाल. मैत्रिणींनो, सध्या कॅन्सरचं प्रमाण वाढताना आपण बघतोच आहोत आणि त्यामध्ये सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटचं वाढतं प्रमाण बघता या महत्त्वाच्या विषयावर थोडं बोललं पाहिजे असं मला वाटलं. या विषयाबद्दल जर नीट माहिती नसेल तर प्रत्येकीच्याच मनात एक भीती नेहमीच असते. अ लॅक ऑफ नॉलेज क्रिएट्स फिअर, सीकिंग नॉलेज क्रिएट्स करेज. व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, त्यामुळे तुमच्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा. मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते. दर आठवड्याच्या शुक्रवारी होमिओपॅथी या युनिक सायन्सबद्दल आणि त्याचबरोबर स्किन केअर, हेल्थ केअर, हेअर केअर, चाइल्ड केअर, पेट्स केअर, फिटनेस आणि न्यूट्रिशन अशा वेगवेगळ्या विषयांवरती इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन मी येत असते. जर तुम्हाला सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण हे सगळे व्हिडिओज खूप सोप्या पद्धतीने मराठी भाषेत मांडण्यात येणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रेस्ट कॅन्सर आहे की नाही हे नेमकं ओळखायचं कसं याबद्दल बोलणार आहोत. कॅन्सर हा शरीरात कुठेही होऊ शकतो. कोणतीही सेल ही कॅन्सर सेलमध्ये चेंज होऊ शकते. जर हा चेंज ब्रेस्ट टिश्यूज किंवा ब्रेस्ट सेल्समध्ये झाला आणि तिथे जर कॅन्सरस सेल्स डेव्हलप झाल्या तर त्याला आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो. हा चेंज माहिती असणं आणि ओळखणं हे सुरुवातीला खूप जास्त महत्त्वाचं आहे. ब्रेस्टमध्ये जर कोणता लंप असेल किंवा ट्यूमर असेल तर तो नॉन कॅन्सरस बिनाईन ट्यूमर आहे की कॅन्सरस आहे. फायब्रोमा म्हणजे तिथे फायबर डिपॉझिशन आहे किंवा चरबीची गाठ आहे की कॅन्सरची, हे जेवढ्या लवकर समजेल तेवढं पेशंटचा जीव वाचण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. आज आपण कॅन्सरस ब्रेस्ट ट्यूमर आणि बिनाईन ब्रेस्ट ट्यूमरमध्ये नेमका फरक काय आहे आणि कसं आपण याचं वेगळेपण ओळखू शकतो हे बघणार आहोत. कॅन्सरस ट्यूमरमध्ये नेमकी लक्षणं काय असतात ते आपण आधी बघूया. ब्रेस्टच्या साईजमध्ये चेंजेस दिसायला लागतात. निप्पलच्या बाजूने लालसरपणा आणि रॅश दिसते. निप्पलमधून आपोआपच थोडं थोडं पाण्यासारखं फ्लुइड एक डिस्चार्ज व्हायला लागतो. हलकासा व्हाईट कलरचा डिस्चार्ज विदाउट टच आपोआप येत असेल तर डॉक्टरांना नक्कीच भेटलं पाहिजे. काखेत किंवा मानेच्या बाजूला जर हाताने पालपेट करून बघितलं आणि जर स्वेलिंग म्हणजे सूज वाटत असेल तर नक्कीच डॉक्टरांना दाखवायला गेलं पाहिजे. एखादी लहान किंवा मोठी गाठ काखेत किंवा मानेजवळ हात लावल्यावर फील होत असेल तर डॉक्टरांना नक्की भेटा. शरीराच्या मध्यातून जर चेक केलं आणि छातीजवळच्या भागात जर गाठ असेल तर CAचे चान्सेस कमी असतात, पण काखेत जर गाठ असेल तर CA ब्रेस्टचे चान्सेस खूप जास्त असू शकतात. हाताच्या जवळपासच्या भागामध्ये जर तुम्हाला गाठ असेल तर चान्सेस आर मोर डॉक्टरकडे नक्की गेलं पाहिजे. हळूहळू गाठ वाढत जाते आणि ब्रेस्टच्या वरची स्किन ही खूप हार्ड होते. निप्पल्स पण खूप जास्त सुजतात आणि निप्पल्स इन्व्हर्टेड म्हणजेच काय तर आतल्या बाजूला ओढले जातात. अशा कंडिशनमध्ये त्वरित डॉक्टरांना भेटणं गरजेचं असतं. जर ब्रेस्ट रिजनमध्ये किंवा काखेमध्ये जर खूप जास्त पेन असेल आणि ते दिवसभर पेनफुल असेल तर चान्सेस आहेत की सेकंड किंवा थर्ड स्टेजमध्ये ब्रेस्ट कॅन्सर असू शकतो. ही सगळी झाली लक्षणं. आता आपण बघूया की जी गाठ आलेली असते ती व्यवस्थित पालपेट केल्यानंतर कशी फील होते. ती जर गोलसर फर्म नसेल, असं फील होत असेल की गाठ पसरलेली आहे तर डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. हात लावल्यावर पेनफुल गाठ नसेल, गोलाकार गाठ नसेल, पण पसरल्यासारखी वाटत असेल आणि तुम्ही जर ती गाठ पकडून थोडी हलवण्याचा प्रयत्न केला तर ती पूर्णपणे हलत नसेल, घट्ट फर्म असेल तर CA ब्रेस्टचे चान्सेस जास्त असतात. आता बिनाईन ट्यूमर्स म्हणजे फायब्रोमा, लायपोमा किंवा मिक्स ट्यूमर्स असतात जे कॅन्सरस नसतात. त्यांची लक्षणं काय असतात हे पाहू. बिनाईन ट्यूमर हे मीडियन लाईनच्या जवळ असतात. साधारण मीडियन लाईन ही असते. जर तुम्ही त्याला व्यवस्थित तपासून पाहिलं तर ते छान गोलाकार, अंडाकार असतात आणि पालपेट करून पाहिलं तर गाठ जर हलवून पाहिली तर ती छान पद्धतीने हलते.
अशी लक्षणं असतील तर मोस्टली हे बिनाईन ट्यूमर्स असतात. यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नसतं, पण तरी सुद्धा एकदा डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे. आता आपण बिनाईन आणि मॅलिग्नंट ट्यूमर म्हणजेच नॉन कॅन्सरस अँड कॅन्सरस ग्रोथमध्ये फरक काय असतो ते डिफरन्शिएट कसं करायचं हे बघूया. बिनाईन ट्यूमर्स हे खूप सॉफ्ट रबरी फील होतात. तुम्ही जर ती गाठ दाबून पाहिली आणि सोडली तर ती पुन्हा त्याच्या मूळ गोल आकारात येते. पण मॅलिग्नंट म्हणजेच कॅन्सरस ग्रोथ्स टच केल्यावर खूप हार्ड फील होतात. दाबल्यावर इझिली दाबल्या जात नाहीत, परत गोलाकार होत नाहीत, फ्लॅट राहतात आणि पसरल्यासारख्या वाटतात. बिनाईन ट्यूमर्स हे मोस्टली पेनफुल असतात. ते दाबले की दुखतात, पण कॅन्सरस ग्रोथ पेनलेस असतात. त्या तुम्ही कितीही दाबल्या, हलवल्या तरी सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये पेनफुल नसतात. नॉन कॅन्सरस ट्यूमर्सच्या बॉर्डर आपल्याला फील होतात. लाईन ऑफ सेपरेशन इझिली जाणवते. हाताला समजतं की एवढ्याच भागामध्ये ट्यूमर आहे. पण कॅन्सरस कंडिशनमध्ये इझिली लाईन ऑफ सेपरेशन सापडत नाही. असं असेल तर डॉक्टरांना नक्की कन्सल्ट केलं पाहिजे. नॉन कॅन्सरस ट्यूमर्स आरामात हलतात. दाबून सोडल्यास त्याच्या मूळ गोल आकारात लगेच येतात. पण कॅन्सरस ग्रोथ जोरात हलवली तरी हलत नाही आणि पेन होत नाही. बिनाईन ट्यूमर्समध्ये निप्पल्स नॉर्मल दिसतात, पण कॅन्सरस ट्यूमर्समध्ये पुढे जाऊन निप्पल्समध्ये सूज लालसरपणा येतो. ते आतल्या बाजूला टर्न झालेले दिसतात, ज्यालाच मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये फनल शेप निप्पल्स असं म्हणतात. तर हे होते काही डिफरन्शिएटिंग पॉईंट्स. आता आपण बघूया ट्यूमर जर ब्रेस्टमध्ये असेल तर नक्की काय केलं पाहिजे. सगळ्यात आधी तर डॉक्टरांना लवकरात लवकर जाऊन भेटलं पाहिजे. डॉक्टर जे ॲडव्हाइस देतात ते नक्की ऐकलं पाहिजे. ट्यूमर असेल तर 2-3 टेस्ट असतात, त्या करून घेणं गरजेचं असतं. पहिली टेस्ट असते FNAC, फाईन नीडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी. ही एक प्रकारची बायोप्सी असते. सेल्स काढून त्या तपासणीसाठी पाठवल्या जातात. त्या सेल्स कॅन्सरस आहेत की बिनाईन आहेत हे बघितलं जातं. दुसरी टेस्ट असते, त्यामध्ये ट्यूमरच काढला जातो आणि त्याची बायोप्सी केली जाते. त्यामध्ये तपासलं जातं कोणता टाईप आहे. पण मोस्टली FNAC जास्त मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि आजकाल तर CT स्कॅन्स आणि MRI पण केले जातात. त्यामध्ये समजतं की कॅन्सर झाला असेल तो नेमका किती प्रमाणात शरीरात पसरला गेला आहे. 35 नंतर प्रत्येक स्त्रीने वर्षातून एकदा तरी केली पाहिजे ती टेस्ट म्हणजे मॅमोग्राफी. हे एक प्रकारचं एक्सरे इमेजिंग स्पेसिफिकली ब्रेस्टसाठी डिझाईन केलेलं आहे. लो रेडिएशन टेक्निक वापरून ब्रेस्ट टिश्यूजचा डिटेल स्टडी केला जातो. त्या इमेजेसला मॅमोग्राम असं म्हणतात. हे एक अर्ली स्टेजेसमधला ब्रेस्ट कॅन्सर ओळखण्यासाठीचं बेस्ट स्क्रीनिंग टूल आहे. जेवढ्या लवकर या तपासण्या केल्या जातात, आजार बरा करण्यासाठी ट्रीटमेंट लवकर सुरू करणं सोपं होतं. तुम्ही कधी तुमची रुटीन मॅमोग्राफी केली आहे की नाही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ नॉलेजेबल वाटला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.